फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपली रेसिपी खूप खास अशी आहे आणि खूप मस्त असा फॉर्म्युला आहे। इथे आज रेसिपी बोलता येणार नाही कारण हा आहे फॉर्म्युला। तर आज आपण बनवणार आहोत भरपूर गुलाबाची फुलं घेतलेली आहेत, त्यापासून बनवणार आहोत फेस पॅक। तर मस्त असा हा चेहऱ्यासाठी आपण फेस पॅक बनवणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर चला आपण त्यासाठी काय करायचं, आपण ही सर्व फुलं जी आहेत त्या सर्व फुलांच्या पाकळ्या आपण काढून घेणार आहोत। आणि प्रथम ही फुलं मी सगळी स्वच्छ करून ठेवली होती, धुतली होती आणि छान अशी नितळली गेलेली आहेत। पाणी सगळं नितळून गेलेले आहेत, छान अशी सुकली गेली आहेत। आता आपण काय करणार आहोत, ही पाकळ्या सर्व आपण अशा काढून घेणार आहोत आणि एका ताटामध्ये सुकायला ठेवणार आहोत। तर चला ही पाकळ्या आपण काढून घेऊया। पाहू शकता आपण सर्व फुलं अशी मोकळी केलेली आहेत। आता आपण काय करायचे, ही छान अशी पाकळ्या ज्या मोकळ्या केल्या त्या उन्हाला लावून ठेवायच्या, थोड्याशा सुकून द्यायच्या छान अशा, जेणेकरून हे आपल्या लाडवासाठी पण उपयोगी पडेल आणि आपल्याला फेस पॅक साठी सुद्धा उपयोगी पडणार आहे। तर सुकायला आपण उन्हात ठेवून देऊया। ते पाहू शकता आपले गुलाबाची पानं छान अशी सुकली गेलेली आहेत, अगदी एका दिवसात अशी कडकडीत अशी झालेली आहे। हे पहा। तर आता आपण काय करणार आहोत, ही जी निम्मी पानं आहेत ती आपण लाडवासाठी बाजूला ठेवणार आहोत आणि निम्म्या पावडरचं आपण छान असं मिक्सरला पावडर बनवणार आहोत। तर खूप छान असा आपला हा फेस पॅक बनणार आहे। तर चला आपण थोडी पानं बाजूला काढून ठेवूया। ते आपण मिक्सर घेतलेला आहे आणि आता आपण छान अशी पावडर बनवून घेऊया। तर इथे पाहू शकता आपली पावडर किती छान अशी झालेली आहे। पहा, आपण एका बाउलमध्ये काढायचे। हे पहा, अगदी मस्त अशी पावडर झालेली आहे आपली। आता इथे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। पाहू शकता एवढ्या पाकळ्या होत्या, एवढीशी पावडर झाली, अर्धी वाटी अशी पावडर झालेली आहे। आता आपण ह्याचा फेस पॅक करून मी दाखवणार आहे। खूप अगदी नॅचरल असा हा फेस पॅक तयार होणार आहे आणि गुलाबासारखी आपली त्वचा होणार आहे। त्यासाठी आपण हा फेस पॅक करून घेऊया। तर आता आपण काय करायचे, एक छोटीशी वाटी घेऊन त्याच्यामध्ये आपण फेस पॅक तयार करून घेऊया। आपण फेस पॅक बनवून घेऊया। तर प्रथम मी थोडेसं गुलाबचं पावडर घेणार आहोत आणि इथे मी एक अर्धा चमच असं मध घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण गुलाब पावडर घालून घ्यायचे। त्यानंतर इथं आहे कॉर्नफ्लॉवर, हे आहे तांदळाचं राईस पावडर आहे, तर ही थोडीशी आपण घालून घ्यायचे। आणि त्यासोबतच आपण इथे घालायचं आहे दही 1 चमच आणि थोडीशी हळद। तर हा मस्त असा गुलाब फेस पॅक आपल्या इथे तयार होतोय। तर छान असं हे फेटून घेणार आहोत आपण। छान असं फेटल्यानंतर आपण चेहऱ्यावरती अप्लाय करणार आहोत। हे फेटून घेऊया। ते पाहू शकता आपण छान असं हे फेटून घेतलेलं आहे। तर आता आपण हे चेहऱ्याला अप्लाय करून घेऊया। चेहऱ्यावरती छान असं फेटलेलं आहे। तर हा फेस पॅक आपण बनवलेला आहे गुलाब पाकळ्यांचा। तर आपण की नाही हा चेहऱ्याला पण लावून घेणार आहोत। तर पाहू शकता हातानेच आपण हा छान असं लावून घ्यायचं आहे। हे पहा, तर अशा पद्धतीने हा अप्लाय करायचा आहे सर्व चेहऱ्याला आणि एक 10 ते 15 ते 20 मिनिटं आपण असंच ठेवून देणार आहोत चेहरा, जेणेकरून छान असा सुकला जाईल आणि छान असं आपल्या चेहऱ्याला ग्लो येईल। तर पाहू शकता, तर एक 15 ते 20 मिनिटं आपण असाच चेहरा ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर आपण थंड पाण्याने धुवून घेणार आहोत। तर एक वेट करूया आपण 15 मिनिटं। तर पाहू शकता आपला फेस पॅक छान असा सुकलेला आहे आणि अर्धा तास आपण हा ठेवला होता फेस पॅक लावल्यानंतर। तर छान असा सुकला आहे। तर आपण अगदी थंड पाण्यानं छान असा धुवून घ्यायचे आणि आपला चेहरा छान असा चकचकतोय पाहून घ्यायचे। तर आपण छान असं थंड पाण्यानं हा फेस पॅक धुवून घेऊया। तर इथे पाहू शकता आपण
चेहरा फेस वॉश करून घेतलेला आहे. तर किती पाहू शकता ग्लो आलेला आहे. तर गुलाब फेस पॅक अगदी नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा आणि असा फेस पॅक तुम्ही बनवून पहा आणि चेहऱ्याला अप्लाय करून पहा. खूप छान असा ग्लो येतो. तर रोज डेली हा करायला हवं, तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती डाग वगैरे सर्कल हळूहळू ते सर्व जाऊन नाहीसे होतील. तर नक्कीच हे तुम्ही रेसिपी करून पहा. तर छान असा ग्लो दिसत आहे, पाहू शकता. तर नक्कीच ट्राय करून पहा. चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला आपण भेटूया अशाच न्यू व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त रेसिपी पाहत राहा. तर इथे पाहू शकता आपण चेहरा फेस वॉश करून घेतलेला आहे. तर किती पाहू शकता ग्लो आलेला आहे. तर गुलाब फेस पॅक अगदी नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा आणि असा फेस पॅक तुम्ही बनवून पहा आणि चेहऱ्याला अप्लाय करून पहा. खूप छान असा ग्लो येतो. तर रोज डेली हा करायला हवं, तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती डाग वगैरे सर्कल हळूहळू ते सर्व जाऊन नाहीसे होतील. तर नक्कीच हे तुम्ही रेसिपी करून पहा. तर छान असा ग्लो दिसत आहे, पाहू शकता. तर नक्कीच ट्राय करून पहा. चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला आपण भेटूया अशाच न्यू व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त रेसिपी पाहत राहा.